So, name of the topic is arc of a circle. सर्कलचे आर्क जे असतात त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता आपण थोडीशी घेणार आहे. नेमके ते कसे तयार होतात, त्यांना कसं मेजर केलं जातं, त्याच्यामध्ये कोणते टाईप आहेत, हे सगळी इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये घेणार आहे आर्क ऑफ अ सर्कल मध्ये. तर आर्क समजण्यासाठी सुरुवातीला आपण सर्कल समजून घेऊया. तर सर्कल काय असतो? तर सर्कल म्हणजे एका पॉइंट पासून समान अंतरावर काढलेली आकृती असते, राईट. म्हणजे सर्कल म्हणजे काय असतं, तर ह्या सेंटर पासून समान अंतरावरती आपण काय केलेलं असतं, समान अंतरावरती काय केलेलं असतं, प्रत्येक समान अंतरावर असणारे सगळे बिंदू आपण जोडलेले असतात. बरोबर आहे. समान अंतर म्हणजे त्याचं ती रेडियस. ही जी रेडियस आहे ती रेडियस सगळीकडे सेम असते, कारण की जे पॉइंट्स आहेत ते काय आहेत, त्या सेंटर पासून इक्विडिस्टंट आहेत, म्हणून आपण याला सर्कल असं म्हणतो. हे एक वेगळ्या प्रकारचं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे. बाकी सर्व कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी स्ट्रेट लाईननी केलेली आहेत, जसे की त्रिकोण, चौकोन, हेक्सागॉन, ऑक्टागॉन, हे कोणतेही तुम्ही पाहिले तर ते स्ट्रेट लाईननी आहेत. पण सर्कल हे एकमेव असं आहे, हायपरबोला, पॅराबोला आणि इक्लिप्स जे आहेत ते इलिप्स जे आहेत ते तुम्ही पुढील वर्षी पाहणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही जे पाहताय त्याच्यामध्ये एकमेव असं सर्कल आहे जे की आर्कनी तयार झालेलं आहे. आर्क हा शब्द इथे येतोय की हे आर्क आहेत सगळे, राईट. हे आर्क तयार झालेले आहेत. म्हणजे काय, जर मी ह्याच्यातून एक तुकडा काढला असा इथून इथं, जर मी तुकडा काढला, हा कापला, तर राहतो का नाही तो छोटावाला, हा जो पार्ट राहील त्या सर्कलचा तो काय असेल, आर्क असेल. जसा आपण आर्क कंपासने मारतो तसं तर आर्क राहील. परपेंडिक्युलर बायसेक्टर मारताना आपण आर्क मारतो, तर तसे हे आर्क आहेत जे आर्क जोडून 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 सर्कल तयार झालेले आहेत. बरोबर आहे. तर हे जो आर्क आहे या आर्क बद्दल आपण बोलणार आहे. तर ह्याला आपण कसं डिफाईन करू शकतो बरे, तर सर्कल वरचे कोणतेही दोन बिंदू मी समजा घेतले, समजा हा आता घेतलेलाच आहे एक, तर हा एक पॉइंट, आणि दुसरा पॉइंट समजा मी इथं घेतला ए आणि बी, तर हे दोन पॉइंट जर मी ड्रॉ केले, सॉरी जोडले, जर मी हे दोन पॉइंट जर जोडले असे, तर ही सेकंड तयार झाली माझी. बरोबर आहे. ही लाईन समजा एल नाव देऊया आपण याला. सो लाईन एल इज अ सेकंड टू द सर्कल विथ अ सेंटर ओ असं म्हणू शकतो आपण. ती सेकंड काय करते, ह्या सर्कलच्या पेरिमीटरला, बघा मी काय म्हणतो, ह्या सर्कलच्या पेरिमीटरला दोन भागामध्ये डिवाइड करते. दोन भागात काय करते, ती डिवाइड करते. ही जी सेकंड आहे जी ए आणि बी मधून गेलेली आहे, ही काय करते, ह्या सर्कलला दोन भागात डिवाइड करते. एक जो छोटा भाग आहे हा हा काय आहे, कम्पॅरेटिव्हली या ह्याच्यापेक्षा इथून असा इथं एवढा आहे, याच्यापेक्षा काय आहे, हा छोटा भाग आहे. पण हे दोन्हीही काय आहेत, आर्क आहेत. हे दोन्हीही काय आहेत, आर्क आहेत. तर आर्क ऑफ द सर्कल आपल्याला काय म्हणता येईल, आर्क ऑफ द सर्कल काय असते, तर जर सेकंड आपण ड्रॉ केली तर आपल्याला जे दोन पार्ट मिळतात त्यातल्या कुठल्याही एका पार्टला तुम्ही आर्क ऑफ द सर्कल म्हणणार आहे. सर्कलचेच, सर्कलचेच पार्ट, जो पार्ट आपण डिवाइड होतो या सेकंड मुळे जे दोन पार्ट मिळतात त्यातला एक आर्क जो असतो, जो लहान असतो त्याला आपण म्हणतो मायनर आर्क, आणि जो मोठा असतो त्याला आपण मेजर आर्क म्हणतो. म्हणजे ह्याला डेफिनेशन मध्ये आपल्याला म्हणायचं असेल तर कसं म्हणता येईल, जो ज्या आर्क मध्ये, बघा, ज्या आर्क मध्ये सेंटर कन्स्टिट्यूट केलेला असतो, ज्या आर्क मध्ये सेंटर कन्स्टिट्यूट केलेला असतो, म्हणजे जसं की ह्या मोठ्या आर्क मध्ये हा ओ दिसतोय, सेंटर मला दिसतोय, म्हणून मी ह्या आर्कला मेजर आर्क म्हणतोय, आणि ह्या खालचा जो आर्क आहे त्याला मायनर आर्क म्हणतोय. पण इथे एक कन्फ्युजन तयार होते, तुमच्या लक्षात येते का, आर्क म्हणताय सर तुम्ही आणि दोन्ही वेळेस एबीच वापरताय, मग कसं समजायचं की नेमकं कोणत्या आर्क बद्दल बोलताय. तर याच्यासाठी आपण काय करतो, याच्यासाठी एक पॉइंट घेतो. इथं समजा मी एक्स पॉइंट घेतला, तर मग मी आता आर्क हा कसा रीड करू शकतो, आर्क ए एक्स बी असा रीड करू शकतो. आर्क ए बी सुद्धा रीड करू शकतो आपण. पण जर आपल्याला असं कन्फ्युजन होत असेल की हा म्हणताय का हा, तर असं होत असेल तर आपण तिसरा पॉइंट घेऊन ते कन्फ्युजन दूर करतो, ए एक्स बी. आणि समजा इकडे पॉइंट घेतला वाय, तर ए वाय बी हा काय असेल, मेजर आर्क असेल, आणि ए एक्स बी काय असेल, मायनर आर्क असेल. ठीक आहे. ज्या दोन पॉइंट मधून ती सेकंड जाते किंवा ज्या दोन पॉइंट पासून ते आर्क डिवाइड होते त्या दोन पॉइंटला आपण एंड पॉइंट असं म्हणतो.
त्या 2 पॉइंटला काय म्हणतो, एंड पॉइंट ऑफ आर्क असं म्हणतो. त्या आर्कचे काय आहेत, ते 2 एंड पॉइंट आहेत, ए आणि बी. ठीक आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते आपण लिहिताना परत एकदा पाहूया नेमकं काय आहे. तर पहिल्यांदा आपण आर्क ऑफ सर्कलची डेफिनेशन लिहूया. सेकंड divides the circle into 2 parts. बरोबर आहे. तर each part of circle together with the points common to circle and the secant constitute an arc of circle. तर डेफिनेशन थोडीशी अवघड वाटू शकते वाचायला, पण तशी काही नाहीये त्याच्यामध्ये, उगाच ती डेफिनेशन तशी वाढवलेली आहे. बट एवढं समजून घ्यायचं आपल्याला की आर्क ऑफ द सर्कल म्हणजे काय असतो, तो पार्ट ऑफ द सर्कल असतो, पण त्याच्यामध्ये ते दोन्ही पॉइंट येतात. जर मी म्हणत असेन आर्क एक्स बी बद्दल बोलत असेल तर त्याच्यामध्ये पॉइंट ए पण येतो. हे सांगण्यासाठी त्यांनी एवढं मोठं लिहिलेलं आहे की इच पार्ट ऑफ सर्कल टुगेदर विथ पॉइंट्स कॉमन टू द सर्कल अँड सेकंड, म्हणजे ए आणि बी हे जे 2 पॉइंट आहेत हे सुद्धा त्यात घ्यायचे आहेत. हे फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा सांगण्यात आलेलं आहे की ए एक्स बी ज्यावेळी तुम्ही म्हणताय त्यावेळी ए आणि बी हे दोन्ही पॉइंट त्याच्यामध्ये असणार आहेत, किंवा ए वाय बी ज्यावेळी म्हणताय त्यावेळी ए आणि वाय आणि बी हे वाय तर असणारच आहे, ए आणि बी हे दोन्ही पॉइंट त्याच्यामध्ये असणार आहेत, त्यांना सोडायचं नाहीये ज्यावेळी तुम्ही आर्क असं म्हणताय त्यावेळी. ठीक आहे. आणि त्या पॉइंट्सना आपण काय म्हणतोय, जे दोन्ही पॉइंट आहेत जे सेकंड मध्ये आणि सर्कल मध्ये कॉमन आहेत असे ते 2 पॉइंट आहेत, त्या पॉइंटना आपण एंड पॉइंट असं म्हणतो. त्या पॉइंटला काय म्हणतो आपण, एंड पॉइंट असं म्हणतो. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल and secant are called endpoints of the arc. Are called endpoints of the arc. समजते? एंड पॉइंट्स ऑफ द आर्क कोणते असतील याच्यामध्ये, ए आणि बी. ए आणि बी काय असतील, एंड पॉइंट्स असतील त्या आर्कचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तिसरा पॉइंट कोणता येतोय, तर मेजर आर्क आणि मायनर आर्कचा. तर मेजर आर्क कोणाला म्हणायचं आणि मायनर आर्क कोणाला म्हणायचं, याच्यासाठी डेफिनेशन कशी फिट केली, आता तुम्ही जनरली बोलू शकता जो मोठा आहे तो छोटा आहे तो, पण डेफिनेशन मध्ये बसवताना त्याला ठराविक अर्थ असावा लागतो. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, असं मोठा छोटा म्हणायचं नाही, तर त्याला कसं म्हणू शकतो, ज्या आर्क मध्ये सेंटर ऑफ द सर्कल आहे तो मेजर. द आर्क कंटेनिंग सेंटर ऑफ द सर्कल center of this is the major arc. जसं की इथं आहे आपल्याकडे आर्क
AYB. AYB हा काय आहे, मेजर आर्क आहे. अँड दुसऱ्या एंडला आपण काय म्हणू शकतो, द आर्क not containing center of the circle is called the minor, is the minor arc. सॉरी, मेजर स्पेलिंग चुकलं माझं. मेजर म्हणजे MAJR आणि मायनर. ओके, तो कोणता असेल, आर्क AXB. समजते, मायनर आणि मेजर आर्क याच्यावर समजले. सुरुवातीपासून बघूया काय काय केलं. तर बेसिकली आर्क म्हणजे हा सर्कलचा पार्ट आहे, पण तो पार्ट काढायचा कसा, तर त्यासाठी सेकंड मारलाय. सेकंडचं काम एवढंच आहे, ती लाईन काय त्या आर्कचा पार्ट नाही. जी लाईन यल आहे ते काय आर्कचा तो पार्ट नाही आहे, फक्त त्या लाईनवरचे ते दोन पॉइंटच त्या आर्कचा पार्ट आहेत. पॉइंट A आणि पॉइंट B हे दोनच पॉइंट काय आहेत, त्या लाईन त्या आर्कचे पार्ट आहेत. हे मधले पॉइंट जे आहेत लाईनवरचे त्यांचा काहीही संबंध नाही आर्कशी. समजताय, ती एक कॉर्ड आहे. समजा AB ही कॉर्ड झाली, त्या आर्कनी त्या आर्कच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड म्हणतो आपण AB ला. सेगमेंट AB जर म्हणायचं असेल तुम्हाला, तर तो काय झाला, आर्कचा करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे. ती आपली आर्क कुठून कुठं असणार आहे, A पासून हे सर्कल वरचे सगळे पॉइंट घ्यायचे आहेत, कुठपर्यंत जायचंय, B पर्यंत. मग मी म्हणणार AXB हा आर्क आहे. बाकी कुठलेच पॉइंट त्या आर्क वरती नाही आहेत. A पासून B पर्यंतचे एक्स वाया, बाकी हे मधले हे काय आर्क मध्ये येत नाहीत. तुम्ही म्हणाल हे पॉइंट आहेत का, तर नाही, हे पॉइंट नाही. फक्त कुठले, जे पॉइंट सर्कल वरती आहेत तेवढेच. आणि A आणि B पण सर्कल वरती आहे म्हणून त्यांना घेतलंय. त्या सेकंड वरची कुठलेही पॉइंट आर्क वरती नसणार आहे. ती AB ही सेगमेंट करस्पॉन्डिंग कॉर्ड म्हणू शकतो आपण, ते पुढे येणार आहे. ठीक आहे, फक्त आर्क म्हणजे काय हे, तर हा झाला मायनर, आणि हा जर आपण घेतला तर तो असेल मेजर. ओके, तर मेजर मायनर समजलं, काय शंका याच्यामध्ये. आता आपल्याला समजलं की आर्क म्हणजे काय. तर आता आर्क असेल तर त्याला मोजता आलं पाहिजे. नुसता आर्क असून कसं चालेल, त्याला मोजायचं आहे. तर आता मोजण्यासाठी मी काय करणार आहे, तर पहिल्यांदा तर मी आता ती सेकंड ड्रॉ करणार नाही, कारण सेकंडची काही गरज नाही मला. का गरज नाही सेकंडची, कारण सेकंडचा काय संबंधच नव्हता. सेकंड फक्त कायसाठी घेतली होती आपण, त्याला दोन भागात डिवाइड करण्यासाठी. त्यामुळे आता मी सेकंड नाही ड्रॉ करणार, कारण मला आता माहिती आहे आर्क AB म्हणजे काय असतो. इथून इथून समजा मी असा ड्रॉ केला तर इथपर्यंत माझे आर्क असणार आहे, आर्क AB. जर मला कन्फ्युजन तयार होत असेल तर मी इथं एक्स घेतो, म्हणजे आर्क AXB. ओके, आर्क AXB हा माझा आर्क आहे. ह्याच्यामध्ये कुठली सेकंड वगैरे काही गरज नसती काढायची. ठीक आहे, तर ते फक्त आपल्याला समजावं म्हणून मी फर्स्ट टाइम काढलेली होती. आर्क खरा हा, ह्याच्यावरचे सगळे पॉइंट A पासून X पासून B पर्यंतचे सगळे पॉइंट म्हणजे हा माझा AXB आर्क. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे काय याच्यामध्ये शंका. तर हा जो आर्क आहे, आता तो आर्क आहे म्हटल्यानंतर त्याला मोजायला आलं पाहिजे आपल्याला. जसं आपण पेरिमीटर मोजतो सर्कलचं, एरिया मोजतो, लेंथ ऑफ सेगमेंट मोजतो, ठीक आहे. प्रत्येक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचं, प्रत्येक जॉमेट्रिकल फिगरचं आपण काय करत असतो, इन्फॉर्मेशन घेत असतो. त्याचा इन्फो आपल्याला गोळा करावा लागतो. नुसतंच आर्क करून चालणार आहे का, त्याला मोजायचं आहे. तर मोजायचं कसं, तर ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, याच्यासाठी त्याचे जे एंड पॉइंट्स आहेत ते वापरलेले आहेत. कारण ऑफकोर्स आपल्याला एंड पॉइंट वापरले पाहिजेत, कारण एंड पॉइंट जे आहेत ते आपल्याला मदत करणार आहेत, तो किती मोठा आहे आणि किती छोटा आहे हे सांगण्यासाठी. तर पहिला मिड पॉइंट आहे, सॉरी एंड पॉइंट आहे A, आणि दुसरा B. हे दोन काय आहेत, एंड पॉइंट आहेत. तर मी ते दोन पॉइंट एंड पॉइंट फक्त दाखवतो, बाकी काय दाखवत नाही. हा A आणि हा B. तर मी जर ते एंड पॉइंट माझ्या सेंटरशी जोडले स्ट्रेट लाईननी, ऑफकोर्स ती जी पहिल्यांदा दिसते तशी नाही जोडायची, स्ट्रेट लाईननी जर मी असे जोडले, तर मला मिळणारा जो सेंट्रल अँगल आहे, कुठला अँगल मिळणार हो, काळजीपूर्वक बघायचं. हा अँगल मिळणार, ह्याला मी तात्पुरतं थिटा असं म्हणतो. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे तो ह्या आर्कच्या पुढे वाटतोय की नाही, का इकडचा वाटेल. हा त्याचा अँगल नाही झाला, हा कोणाचा झाला, इकडच्या आर्कचा झाला. बरोबर आहे, जो आर्क आहे त्याच्या एंड पॉइंटनी. आता आर्क कोणत्या आर्क बद्दल चर्चा करतोय आपण, AXB.
हा इकडचा समजा AYB आहे तर त्याच्याबद्दल नाही चर्चा चालू, आपली चर्चा कोणाबद्दल चालू आहे, AXB बद्दल जर चालू असेल तर त्याचं मेजरमेंट तुम्हाला हवं असेल तर त्यांनी केलेले जे अँगल आहे सेंट्रलशी, तो अँगल आपल्याला देणार आहे मेजर ऑफ द आर्क. ह्या आर्कचं काय मेजर आपल्याला कोण देणार आहे, तर तो अँगल, जो अँगल सेंटरशी झालेला आहे, सेंटरशी झालेला अँगल आपल्याला काय करणार आहे, तर तो अँगल आपल्याला देणार आहे मेजरमेंट ऑफ द आर्क AXB. किती सोपा आहे बघा. तर मी ह्याचे आता लिहितो, म्हणजे सेंट्रल अँगल काय असतो ते पहिल्यांदा सांगूया आपण. An angle in the plane of a circle with vertex at the center. The angle in plane of a circle म्हणजे सर्कल मध्ये हवा आहे तो अँगल, प्लेन ऑफ अ सर्कल विथ इट्स वर्टेक्स ऍट द सेंटर, म्हणजे त्याचा वर्टेक्स म्हणजे जिथे अँगल होतो त्याला आपण वर्टेक्स म्हणतो असतो. विथ इट्स वर्टेक्स ऍट द सेंटर इज कॉल्ड द सेंट्रल अँगल. ह्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल अँगल. म्हणजे सेंटरशी झालेला अँगलला सेंट्रल अँगल म्हणतो. हे पहिल्यांदा आपण सांगून ठेवूया, म्हणजे आपण ह्याला वापरणार आहे ना पुढे, म्हणून पहिल्यांदा सेंट्रल अँगल काय आहे हे आपण लिहून घेतलेलं आहे, सेंट्रल अँगल. तर आता तो जो सेंट्रल अँगल आहे तो काय करतो, आपल्याला मदत करतो मेजर ऑफ अन आर्क काढण्यासाठी, मेजर त्याचं किती असेल हे शोधण्यासाठी आपल्याला मदत करतो तो म्हणजे सेंट्रल अँगल. तर ते सुद्धा लिहितो आपण सुरुवातीला, मेजर ऑफ अन of a minor arc is equal to the measure of its corresponding central arc. Measure of its corresponding central arc. Central angle, sorry. तर म्हणजे काय हो, जर मला मेजरमेंट ऑफ, आता ही एम मेजरमेंट साठी वापरले, कशाचं मेजरमेंट, आर्कचं, कुठल्या आर्कचं, AXB चं. हे काय असणार आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ, कोणता अँगल, AOB जो असणार आहे तो आपल्याला सांगेल की त्या मायनर आर्क, हा मायनर आर्क आहे ना त्याच. जर मला त्याचा मेजर आर्क शोधायचा असेल, म्हणजे याचा मेजर आर्क कुठला हो, हा. जर मला याचा मेजर आर्क शोधायचा असेल तर काय करावं लागेल, मला ह्या पूर्ण अँगल मधून हा अँगल वजा करावा लागेल. पूर्ण अँगल असतो 360, 360 हा पूर्ण अँगल असतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर 360 मधून मला काय केलं पाहिजे, वजा केलं पाहिजे, जर मला त्याचा करस्पॉन्डिंग मेजर आर्क शोधायचा असेल तर. बघा, द मेजर ऑफ अन मेजर अँगल, मेजर ऑफ अ मेजर अँगल, मेजर दोन्हीकडे आपण शब्द वापरतोय पण अर्थ वेगवेगळे आहेत. मेजर म्हणजे मोजणे, मेजर म्हणजे हा मेजर म्हणजे मोठा. तर त्यातला जो मोठा आर्क आहे त्याचं किती असणार आहे, तर 360 मधून वजा करायचं. 360 टोटल अँगल असणार आहे ना, मग त्याच्यातून वजा करायचं मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. म्हणजेच काय, समजा जर मला इथं AYB काढायचा असेल, म्हणजे इथं माझा जो मेजर आर्क आहे तो जर मला काढायचा असेल AYB, तो कसा मिळेल मला, तर 360 मधून मी वजा करणार मेजरमेंट ऑफ अँगल AOB किंवा मेजरमेंट ऑफ आर्क AXB, म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ अँगल
AOB जो काही येईल तो मी काय करणार 360 मधून वजा करणार. समजते हे काय? तर जो आहे छोटा त्याचा छोटा अँगल आहे, जो मोठा त्याचा मोठा, एवढ्या याच्यातून आपल्याला समजतं. ठीक आहे, हे झालं अँगलच्या बाबतीमध्ये. मेजर आर्क मायनर आर्क कसा फाइंड करायचा, तर त्याच्याशी सेंट्रलशी झालेला अँगल हा आपल्याला देतो त्याचं मेजरमेंट. आता याच्यामध्ये अजून दोन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरी पहिली गोष्ट म्हणजे सेमी सर्क्युलर जर आर्क असेल, सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे निम्मा सर्कल मधनं कट केला, बरोबर निम्मा आर्क इकडं इकडं, मेजर मायनर काय त्यात राहणार आहे का? नाही, दोन्ही समान असणार त्यावेळी. म्हणून आपण त्यांना नवीनच नाव दिले की बाबा निम्मा निम्मा आहे ना, म्हणून त्याला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणतो. मेजर ऑफ इज 180 असणार आहे, बरोबर आहे. साहजिक आहे, 360 टोटल असेल तर निम्म काय असणार त्याच्या 180 असणार आहे, म्हणजे 360 टोटल आहे हे सुद्धा सांगायला पाहिजे आपल्याला. मेजर ऑफ अ कंप्लीट सर्कल इज 360. मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल काय असेल? 360 असेल. हे माहितीच आहे आपल्याला ऑलरेडी, ते आपण वापरलेलं आहे, पण लिहून घेतलं आपल्याला एक्स्ट्रा माहितीसाठी. आणि जर निम्मा असेल तर 180 असणार आहे. समजते? निम्मा असेल तर म्हणजे काय, सर्कल समजा जर निम्म्यातून कट केला असेल, निम्म्यातून कट केला असेल, दोन आर्क तयार होतील की नाही, दोन आर्क तयार होतील, तर वरच्याच 180 असणार आहे, खालच्याच 180 असणार आहे. हे त्यातून आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके, हे झालं मेजरमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन. तर इथपर्यंत काय शंका असेल तर विचारा बिफोर गोइंग इन टू नेक्स्ट. ओके, सोपा आहे. बेसिकली आपण फक्त आर्क जो आहे तो आपण पाहिला की ते कसे तयार होतात. तर कुठले पण दोन पॉइंट सर्कलवरचे तुम्ही जोडले म्हणजे जोडलेलेच असतात ऑलरेडी ते, फक्त त्यांना आपण जर कन्सिडर केलं तर तो एक आर्क असतो, तो एक सर्कलचा पार्ट असतो. तो जर छोटा असेल म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण सेंटरला घेऊ शकत नसू, सामावून घेऊ शकत नसू, ते जर पॉइंट जोडले दोन जर सेकंड मुळे, तर ते जर सेंटरला घेऊ शकत नसतील त्याच्यात, तर तो मायनर असतो. आणि जर घेऊ शकत असतील तर तो मेजर असतो. आणि जर त्यातूनच जात असतील, सेंटर मधूनच जर ती सेकंड जात असेल तर ती सेमी सर्क्युलर असणार आहे. राईट, निम्म निम्म होणार आहे, 180 दोघांची व्हॅल्यू होणार आहे. म्हणजेच मेजरमेंट आपण कसं फाइंड करतो, तर त्यांच्या एंड पॉइंटनी केलेला अँगल पाहायचा. एंड पॉइंटनी सेंटरशी केलेला अँगल, ज्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो, ते त्याचं मेजरमेंट येणार आहे. खूप सोपं असणार आहे मेजरमेंट सोडवणे किंवा मेजरमेंट फाइंड करणे. ओके, तर आपण पाहिले की आर्क ऑफ सर्कल म्हणजे काय, सेंट्रल अँगल म्हणजे काय, आणि मेजर ऑफ अन आर्क म्हणजे काय. तर आता आपल्याकडे आर्क एक झाला तर ठीक आहे, जर दोन आर्क असतील तर काय हो, बरोबर आहे, दोन आर्क असतील तर काय, तर दोन आर्क हे असतील तर ते कॉन्ग्रंट होऊ शकतील का, तर ह्याच्यावरची सुद्धा आता आपण चर्चा करायची आहे. ठीक आहे, जर आपल्याला एकाच सर्कल मध्ये दोन आर्क असतील तर ते कॉन्ग्रंट होऊ शकतील का, तर आपल्याला ते बघायचंय. जर जर आपल्याला आता हे माहिती आहे की त्या आर्कचं मेजर बघा, जर त्या आर्कचं मेजर मी आता काय करतो बघा, दुसरा आर्क काढतो. समजा मी सर्कल जरा मोठा काढतो. ओके, आता ह्या सर्कल मध्ये माझ्याकडे इथं आणि इथं दोन पॉइंट आहेत आणि मी तो सेंटरशी जोडतो, सेंटरशी काय करतो, जोडून टाकतो. तर मला कळालंय आता की जोडल्यामुळे काय होते, मला त्याचं मेजर मिळते. तर मेजर मिळालं मला, त्याचं काय करायला मिळालं, त्याचं मला इथलं मेजर मिळालं, काहीतरी समजा 70 डिग्री आहे. ओके, हे 70 डिग्री मेजर मला मिळालेलं आहे. तर आता मला काय करायचं आहे, समजा समजा अजून एक माझ्याकडे आर्क आहे, पहा अजून एक माझ्याकडे आर्क आहे, आणि जर तो मी ह्याच्यासारखा जोडला, ह्याच्यासारखा जोडला, तर मला अँगल जो परत मिळतोय तो पण 70च आहे. म्हणजे ह्या
ह्या आर्कचं मेजर किती आलं हो, त्याचा सेंट्रल अँगल 70 आहे, म्हणजे ह्या आर्कचं मेजर 70 आलं, आणि ह्या आर्कचं पण मेजर किती आलं, 70 आलं. म्हणजेच हा आणि हा आर्क जो आहे तो काय झाले, कॉन्ग्रंट झाले. किती सोपं आहे. म्हणजे आर्क कॉन्ग्रंट होण्यासाठी त्याचे सेंट्रल अँगल कॉन्ग्रंट होणे फक्त गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे ना. त्याचं मेजरमेंट जर तुम्ही सेंट्रल अँगल कडे जाऊन बघणार असाल तर ते इक्वल असेल तर तुमचे आर्क पण इक्वल असतील, म्हणजेच ते काय असतील, कॉन्ग्रंट असतील. म्हणजेच कॉन्ग्रंट विथ सॉरी आर्क विथ इक्वल मेजर आर कॉन्ग्रंट आर्क्स. कॉन्ग्रंट आर्क कधी होतील, जर दोन्ही त्यांचे मेजर काय असतील, इक्वल असतील तर. पण हे झालं एका सर्कल मधलं. सेम तुम्ही म्हणाल की सर असं करूया, आपण अजून एक सर्कल काढूया आणि त्यात 70 डिग्रीचा आर्क मी काढतो. त्यात काय करूया, 70 डिग्रीचा आर्क काढतो आणि हे जोडतो आणि इथं पण 70 झालाय म्हणतो. मग हे आणि हे सेम झाले का हो, ह्यात 70चा काढला तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या सर्कल मध्ये, इथं पण 70 आहे, इथं पण 70 आहे, म्हणून तुम्ही म्हणला कॉन्ग्रंट आहे, ठीक आहे. पण मग ह्यात पण मी 70 काढतो आणि मग त्याला कॉन्ग्रंट म्हणतो का याच्या बरोबर, पहिल्याच्या बरोबर? नाही. जर तुम्ही इन्श्योर करत असाल की दुसरा जो तुम्ही सर्कल काढताय तो एक्झॅक्टली याच रेडियसचा आहे, जर दोघांची रेडियस सेम आहे तर होऊ शकतं तसं. जर दोन्ही सर्कल सेम रेडायवाले असतील तरच आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये काढलेले कॉन्ग्रंट मेजरचे सॉरी समान इक्वल मेजरचे आर्क इक्वल कॉन्ग्रंट असतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की रेडियस सेम असायला पाहिजे. जर तुम्ही ती दुसऱ्या सर्कल मध्ये काढत असाल तर एका सर्कल मध्ये दोन आर्क सेम असण्यासाठी सोपं आहे, डिग्री फक्त बघू शकता. पण दुसरा सर्कल जर असेल तर मात्र तुम्हाला पाहावं लागेल की त्याची रेडियस सेम आहे का आणि मेजर सुद्धा सेम आहे का, त्याचा अँगल सुद्धा सेम पाहिजे. अँगल तर सेम पाहिजे इन एनी केस, प्लस रेडियस सुद्धा सेम असावी लागते जर दुसरा सर्कल मध्ये तुम्ही शोधत असाल तर. समजते काय म्हणतोय मी, काय शंका आहे का याच्यामध्ये? कॉन्ग्रन्स ऑफ आर्क मध्ये आपण आहे. आता दोन आर्क आपण पाहिले ना, दोन आर्क कशी कॉन्ग्रंट होत आहेत त्याची आपण कंडिशन पाहिली. ओके, तर ह्या कंडिशन मध्ये आपण शिकलो तर आपण ते लिहून घेऊया मग. तर कॉन्ग्रन्स ऑफ आर्क, कधी कॉन्ग्रंट म्हणू शकतो आपण, तर टू आर्क्स आर कॉन्ग्रंट if their measures and radii, बघा ह्या शब्दाला अर्थ आहे रेडाय सुद्धा सेम असायला हवी, आर इक्वल. जर त्यांचं मेजर आणि रेडियस जर इक्वल असेल तर तुम्ही त्यांना कॉन्ग्रंट आर्क असं म्हणू शकता. ठीक आहे, समजते? तर हे झाले कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. खूप सोपं आहे, त्यांचं मेजर सेम असायला पाहिजे. फक्त यामध्ये मुद्दा असा आहे की जर दुसरा सर्कल असेल तर रेडाय चेंज होऊ शकते ना, मग ते कॉन्ग्रंट नाहीत होणार, म्हणून रेडायच्या बद्दल पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथपर्यंत काय शंका? हळूहळू पुढे जाणार. आता ही जे पॉइंट्स आहेत ते भरपूर पॉइंट्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डिस्कनेक्ट व्हायचं नाही, आपण कनेक्टेड राहायचं. एकाला एक जोडत 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 आपण परत असे थेरम लिहिणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत, त्या समजणं. चेन आहे ही चेन, त्यामुळे ही चेन सगळी समजली पाहिजे, नाही तर एक कडी तुटली की सगळी चेन उडी होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर. एक प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टी आपल्याला भरपूर वेळा वापरावी लागणार आहे. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. म्हणजे काय, तर याच्यासाठी मी काय करतो, एक सर्कल तुम्हाला काढून दाखवतो. पुन्हा एकदा सर्कल.
ओके, ह्या सर्कल मध्ये आता विविध पॉइंट घेतो मी, भरपूर पॉइंट ए बी सी डी असे पॉइंट घेऊया आपण. ठीक आहे, ए त्यामध्येच एक बी सी डी ई. तर ह्या सर्कल मध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे आर्क तयार होत आहेत, भरपूर आर्क आहेत. तुम्ही म्हणताय तेवढे आर्क होते. ए पासून बी आर्क होऊ शकतो, ए बी सी आर्क होऊ शकतो, ए सी डी आर्क होऊ शकतो. त्या ए सी डी लाच मी ए बी डी म्हणू शकतो. समजते, एका आर्कची दोन नावं सुद्धा होऊ शकतात, जसं की ए बी डी म्हणू शकतो किंवा ए सी डी म्हणू शकतो. आर्क तोच आहे, फक्त नाव बदलू शकतं. किंवा मी त्याला ए डी म्हणू शकतो, बट तो काय होईल, कन्फ्युजन तयार करेल की ए इकडून का इकडून, म्हणून त्यापैकी दोघांपैकी एक कुठलं तरी घ्यायचं. असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्क तयार होऊ शकतात. बी सी डी होऊ शकतो, सी डी ई होऊ शकतो, डीई ए होऊ शकतो, वेगवेगळे तयार होऊ शकतात. पण आपली प्रॉपर्टी कशाबद्दलची आहे, ऑफ प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स. बघा, सम ऑफ मेजर म्हणजे बेरीज जर करायची असेल आपल्याला, आर्कची बेरीज करायची आहे, आर्कची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. जर समजा मी काय करतो, एक आर्क पहिल्यांदा सिलेक्ट करतो, कोणता, ए बी सी. हा एबीसी आर्क पहिल्यांदा मी घेतो आणि त्याच्यामध्ये ऍड करतो. बघा, त्याच्यामध्ये मी ऍड करतो सीडीई, सी पासून पुन्हा हा ऍड करतो. तर माझा काय झाला, हा मोठा मला आर्क मिळाला. कोणता, तुम्ही कसंही वाचा त्याला, ए बी ई वाचा, ए सी ई वाचा, ए डी ई वाचा, ह्यापैकी कुठलंही नाव घ्या, किंवा उलट ए ई डी ए वाचा, ई सी ए वाचा, ई बी ए वाचा, कुठलंही नाव तुम्ही घेऊ शकता. बट एंड पॉइंट ते सेम राहिले पाहिजे, ए आणि ई, आणि व्हाया म्हणजे कुठल्या मार्गे चाललाय तुम्ही हे कळायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय झाली, ही प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, तर जर असं असेल, कसं, जर दोन आर्क तुम्हाला ऍड करायचे आहेत, दोन आर्क तुम्हाला ऍड करायचे आहेत, पण त्या दोन्ही आर्क मध्ये एकच वन अँड ओनली वन कॉमन पॉइंट पाहिजे, जसं की आता होतं. कसं होतं, तर मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी मध्ये आणि प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सीडीई, याच्यामध्ये एकच कॉमन पॉइंट होता. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, एकच कॉमन पॉइंट होता, तो म्हणजे सी. जर असं असेल की एकच कॉमन पॉइंट असेल, तर तुम्ही त्यांची बेरीज करू शकता आणि लिहू शकता तो मोठा आर्क, आर्क ए डी ई लिहू शकता, किंवा आर्क काही लिहा तुम्ही, समजतंय ना, आर्क ए बी ई लिहा, फक्त एंड पॉइंट माझे ए आणि ईच राहतील, मधला काही लिहिला तर चालेल, त्यापैकी एकच लिहितो मी फक्त. तर एडीई लिहू शकता, म्हणजे हा मोठा आर्क होऊ शकतो, म्हणजे त्यांची बेरीज होऊ शकते. तर ह्याच्यासाठी कंडिशन ही आहे की त्यांची बेरीज होण्यासाठी तुम्हाला त्यांच्यामध्ये पॉइंट एकच पाहिजे. म्हणजे काय, जर समजा मी असं म्हणालो, तर समजा मला आर्क ए बी सी करायचा आहे, ऍडिशन करायचे, बघा याची मला ऍडिशन करायची आहे आता एबीसी ची अँगल बीसीडी मध्ये, सॉरी आर्क बीसीडी मध्ये. तर याचं होईल का हो, एबीसी आणि बीसीडी म्हणून मी म्हणतो मेजरमेंट ऑफ आर्क एबीडी, तर नाही होणार. कारण काय, ह्याच्यामध्ये बीसी आणि बीसी हे दोन आले ना, एबीसी पर्यंत हा बी पण पॉइंट आहे, सी पण पॉइंट आहे, आणि परत बीसीडी पर्यंत हा बी पण आहे, सी पण आहे, दोघांमध्ये हा दोन कॉमन आले. दोन कॉमन असतील तर त्यांची बेरीज होऊ शकत नाही, म्हणून ऑलरेडी मी त्याला नॉट इक्वल टू असं साइन लिहिलेलं आहे. त्यांची बेरीज होऊ शकत नाही तशी, समजते. तर बेरीज होण्यासाठी म्हणजे सम ऑफ प्रॉपर्टी काय आहे त्याची, जर सम तुम्हाला करायचे असेल तर अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये एकच कॉमन पॉइंट पाहिजे, तरच त्यांची बेरीज होईल आणि तुम्ही लिहू शकाल. तर ती कंडिशन लिहूया, देर इज ओनली वन इफ देर इज, sorry, there is only one common point C to arc ABC and CD.
सो आपण काय करू शकतो, एडीई लिहू शकतो किंवा एसीई, तुम्ही कसंही लिहा. सो मेजर ऑफ एन आर्क एसी इज द सम ऑफ मेजर ऑफ, so we can write the sum, so we can write the sum of measure. समजते? तर बेरीज होण्यासाठी हे महत्वाचं आहे. तर इथपर्यंत आपण आज थांबूया. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात आली येतीलच तुमच्या, जसं आपण एक्झाम्पल घेणार आहे, पण विसरायचं नाहीये. आपण गोष्ट थोडी का होईना तुम्हाला आठवली पाहिजे. महत्वाची गोष्ट काय आहे आता लक्षात आली का, कुठल्याही आर्कचं मेजरमेंट त्या सेंट्रल देतं, सेंट्रल अँगल तो देतो. आर्क बघितला की त्यांनी जोडलेला सेंटरशी झालेला अँगल पाहायचा, आपल्याला त्याचं मेजरमेंट कळतं. छोटा आणि मोठा हे तुम्हाला कळालेलं आहे, मेजर आर्क मायनर आर्क. त्यांची जर एंड पॉइंट तुम्ही जोडली तर ती सेकंड कशातून जाते बघायची. त्या सेकंड मध्ये जर आतमध्ये जर त्या आर्कच्या सेंटर येत असेल तर मेजर, आणि बाहेर राहत असेल तर मायनर असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे, आणि प्रॉपर्टी ऑफ सम तर तुम्हाला आता समजले असेल. या सगळ्या गोष्टी थिअरॉटिकल आहेत, बट हा पार्ट थिअरॉटिकल नाही आहे. एकदा तुम्ही एक्झाम्पल मध्ये गेला की भरपूर तुम्हाला गोष्टी वेगवेगळ्या करायला लागणार आहेत. अगोदरच्या सुद्धा प्रॉपर्टीज भरपूर वापराव्या लागणार आहेत. ठीक आहे, बघूया वन बाय वन नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, चला.